लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सरकार घराबाहेर हकलल्यानंतर दोघीही मायलेकी आता इकडे रामाची आरती म्हणत असतात, पूजा करत असतात. आणि तेव्हा सखी आता तेजस्विनी बरोबरच इकडे आरती म्हणत असते. तेजस्विनीला रामाची आरती फार सुंदर अशी म्हणता येत असते आणि त्यामुळे ती आरती म्हणायला सुरुवात करत असते. जसं जसं तेजस्विनी इथे आरती म्हणेल त्या त्या पद्धतीने इथे सखीसुद्धा आरती म्हणू लागते आणि तिच्या पाठी आरती म्हणत असताना आता इकडे तेजस्विनीला सुद्धा लेकीचं कोडकौतिक पाहून फार जास्त आनंद होत असतो. तेव्हा इकडे सर्वजण ह्या दोघी मायलेकींचं हे सगळं काही पाहतच असतात. कान्हासुद्धा तिथे बाजूलाच असतो. कान्हा विचार करत असतो की खरंच आईचं आणि मुलीचं नातं किती छान आहे आणि ह्या तेजस्विनी ज्या आहेत ना त्या किती प्रेमळ आहेत. त्याचबरोबर सरकार आणि ह्यांच्यामध्ये कितीतरी जमीन आसमानचा फरक आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलत असताना आपण पाहतो की इकडे ह्या दोघीजणी आरती म्हणत असतात. तर आता इथे जो कान्हा आहे त्या कान्हाचं लक्ष मात्र त्या गोष्टीकडे कमी असतं आणि दुसऱ्याच गोष्टीकडे थोडंसं जास्त असतं. कारण त्याने आता इथे खूपच मोठी गोष्ट सांगितलेली असते, ती म्हणजेच की किरणला. आता सरकार एकदा घराच्या बाहेर पडली की मग किरणला सांगितलेलं असतं की तिला आपल्या गाडीमध्ये डांबायचं. आता जेव्हा सरकार त्या घरातून बाहेर पडते आणि सरकार जेव्हा त्या घरातून बाहेर पडते समोर गाडी पाहते. आता गाडीमध्ये इथे किरण असतो आणि संजयसुद्धा असतो. आता किरण आणि संजयला ती पाहते. संजयचा चेहरा तिला स्पष्टपणे आठवतो. हा तोच संजय असतो ज्या संजयला आपण डांबून ठेवलं होतं आणि हा तर किरण आहे. हा किरण म्हणजे कान्हाचा मित्र आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि ही गोष्ट तिच्या लक्षात आल्याबरोबर ती म्हणत असते हे सगळं काय आहे, एक गोष्ट समजत नाही. म्हणजे की आता ह्या किरणचा आणि त्याचबरोबर संजयचा कान्हाशी काही संबंध असेल का असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलत असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र सरकार विचार करते ही लोक मला नक्कीच पकडायला आली असतील का. नाही, काही झालं तरी ह्या लोकांच्या नजरेस पडता कामा नये आणि त्यामुळे मला आता काही झालं तरी इथून निसटावं लागणार आहे असा विचार ती करते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे ती डोक्यावरती पदर घेते आणि डोक्यावर पदर घेतल्यानंतर आता लगेचच इकडे ती एक काम करत असते आणि ते म्हणजे की त्या गाडीसमोरूनच ती तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते. आता जेव्हा ती त्या गाडीसमोरून निघून जाण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला आता इकडे संजय म्हणत असतो ती बाई कोण असेल. त्यावर आता किरण म्हणत असतो अरे संजय वेडा आहेस का तू, ती बाई कशी काय असू शकते, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का. अरे सरकार आहे ती आणि सरकारचं वागणं बोलणं चालणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत ना, मग ती बाई इथे ती कशी काय असू शकते असा प्रश्न आता इकडे तो करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता लगेचच सरकार मात्र इकडे त्यांना धोका देऊनच तिथून निघून गेलेली असते. जेव्हा सरकार निघून जाते त्याच वेळेला आता कान्हाचा फोन आलेला असतो आणि कान्हाचा फोन आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो हां बोल ना कबीर. तेव्हा तो म्हणत असतो काय झालं, पकडलं का सरकारला. तेव्हा तो म्हणत असतो नाही, आम्ही इथे बंगल्याबाहेरच आहोत गाडी घेऊन, पण अजून तरी आम्हाला सरकार काही बाहेर आलेली दिसली नाही. त्यावर कबीर आता चिडतो आणि म्हणत असतो काय चाललंय तुमचं, वेडे आहात का तुम्ही, सरकार तुम्हाला दिसली नाही हे कसं शक्य आहे. अरे ती आत्ता तर बाहेर पडली ना, मग ती तुम्हाला कसं काय नाही दिसली, वेडे आहात का तुम्ही. तेव्हा तो म्हणत असतो म्हणजे नाही समजलं काय चाललंय ते. अरे वेड्यांनो, तिथे आत्ता तर सरकार घराबाहेर पडली ना फाटकी साडी नेसून. त्यावर लगेच आता तो म्हणत असतो काय फाटकी साडी नेसून, अरे बापरे सॉरी, आत्ताच ती आमच्या समोरून गेली आहे, काय करायचं तुमचं ना तेच मला काही केल्या कळत नाही आहे. त्यावर आता इकडे तो लगेचच म्हणत असतो तू काळजी करू नको संजय, पटकन उतर आणि आता ती जी काही बाई गेलेली आहे ना तीच आहे सरकार, चल पटकन शोधूया. असं म्हणून आता ते दोघेही जण सरकारला शोधत असतात. पण सरकार तोपर्यंत तिथून गायब झालेली असते आणि गायब झाल्यानंतर सरकार आता इकडे एका सार्वजनिक वॉशरूमकडे जाते. तिथे गेल्यानंतर स्वतःच्या चेहऱ्याला लागणारा जो काही रंग आहे तो तिला धुवायचा असतो आणि त्यामुळे ती तिथे जाऊन पोहोचते. आता चेहऱ्यावरती पाणी मारत असते आणि
आणि चेहऱ्यावरती पाणी मारत असताना आपण पाहतो की इकडे तिचा जो काही पूर्ण चेहरा आहे तो लाल झालेला असतो. हाताला जो काही रंग आहे तो रंग अजून तरी तसाच असतो आणि त्यामुळे ती हात पाहते. आता तो हात पाहिल्याबरोबर ती लगेचच त्या हाताकडे नीट व्यवस्थित निरीक्षण करत असते आणि म्हणत असते, खरं तर रक्ताने माखलेला हात आणि त्यानंतर हा लाल झालेला हात यामध्ये खरंच काही फरक आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही बोलल्यानंतर नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या कामतांचा अंत मी करणारच आहे, कामतांचा शेवट माझ्या हातूनच होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. आता हे सगळं बोलल्यानंतर ती म्हणत असते, मला तुम्ही असं रिकामं सोडून फार मोठी चूक केलेली आहे, कारण ह्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता राजलक्ष्मी समोर इकडे किरण आणि त्याचबरोबर कान्हा म्हणजेच कबीर हे दोघेही जण उभे असतात. तेव्हा आता इकडे राजलक्ष्मी किर्लोस्कर फार चिडचिड करतात, फार ओरडत असतात. त्या म्हणत असतात, अरे तुम्हाला कळत नाही का, ती मनस्विनी तुमच्या दोघांच्याही हातून निसटून गेली. तुम्ही दोघेही जण वेडे आहात का? अरे काय रे, तुला असं वाटलं का की कामतांनी तिचा बदला घेतला, पण किर्लोस्करांचा अजून बदला घेणं बाकी आहे. तुझं काय चाललंय? बोल ना कबीर, तुझं काय चाललंय? त्यावर तो म्हणत असतो, मा खरंच सॉरी, पण काय झालं ना, ती सगळी तयारी केली होती, सगळं काही झालं होतं, पण ह्या लोकांना ती ओळखायलाच नाही आली. तुम्ही नका काळजी करू, आम्ही सगळं काही व्यवस्थित करू. त्याच वेळेला आता इकडे मा म्हणत असतात, आता तिकडचं जर सगळं संपलं असेल तर तुमचा जो काही बिछाना आहे तो घेऊन या इकडे, कशाला तिकडे राहायचंय? त्यावर लगेच आता कान्हा म्हणत असतो, असं कसं तिकडे नाही राहायचं, तिकडे माझी बायको राहते, असं तो आता राजलक्ष्मीला म्हणत असतो. त्याच वेळेला राजलक्ष्मी म्हणत असतात की काय म्हणालास, बायको राहती? कोणती बायको? अरे तिचा आणि तुझा आता काय संबंध आहे? आपलं ध्येय काय होतं, आपण काय करायला गेलो होतो, आणि असं काय आहे की त्या आता सखीमध्ये तू तिला बायको म्हणायला लागलेला आहेस? तुला माहिती ना तिच्यामध्ये गुंतायचं नाही आहे, ध्येयाच्या आड हे सगळं काही येऊ द्यायचं नाही आहे. त्यावर लगेच आता कान्हा म्हणत असतो, असं काय करताय तुम्ही मा? अहो जेव्हा त्या सखीच्या पेपरवर सह्या घेतल्या तोपर्यंत सखी तुम्हाला इम्पॉर्टंट होती, आणि आज तुम्हाला सखी इम्पॉर्टंट नाही आहे? अजिबात नाही, मी असं अजिबात होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरी सखी माझी बायको आहे आणि तिला मी सोडून कुठेही जाणार नाही आहे. त्यावर लगेच आता इकडे मा म्हणत असतात, तिचा काही एक संबंध नाही, समजलं? आणि कोण जाणार आहेस तिच्यासमोर, तू ओळख बनून कोण जाणार आहेस, बोल ना. तेव्हा ती म्हणत असते, ती फक्त आणि फक्त सखी कान्हा महाडिक. त्यावर लगेच आता इकडे जे काही मा आहे त्या म्हणत असतात, अगदी बरोबर, तू बरोबर ओळख सांगितलीस, कारण असं नाव सांगितलेलं आहेस ना तू की जे नाव अस्तित्वातच नाही आहे, आणि ती त्या माणसाची बायको आहे. मग तुझा काय संबंध आहे? तू तर महाडिक नसून कबीर किर्लोस्कर आहेस, समजलं तुला? काय रे किरण, समजव जरा तुझ्या ह्या मित्राला की आता ह्या सगळ्या गोष्टी करण्याची वेळ नाही आहे, आणि काही झालं तरीसुद्धा इकडे त्या पोरीला सोडून दे म्हणावं, काही गरज नाही आहे. आता ध्येय काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे समजल्या पाहिजेत का? हा फक्त आणि फक्त नात्यामध्ये वाहवत चालला आहे. नातं आपल्या इथे कधीच नसतं, आणि कधीच नसल्यामुळे काही जरी झालं ना तरी इकडे ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्यात हे त्याला समजलं पाहिजे ना, काय कबीर किर्लोस्कर. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, मा प्लीज असं नका बोलू, असं का बोलताय? हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा सखीशी माझं नातं जोडलं गेलं आहे, ती माझी बायको आहे, आणि मी तिच्यासोबतचं असणारं नातं एवढ्या सहजासहजी नाही तोडू शकत आहे. त्यावर मा म्हणत असतात, मग आता तुला काय करायचं आहे? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, आत्ताच्या आत्ता मी जाणार आहे आणि ते सखीसमोर सगळ्या गोष्टी सांगणार आहे की मी कोण आहे आणि काय आहे ते. त्याचबरोबर मी हे सगळं का केलं, कशामुळे केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तिला, असं कान्हा आता इकडे मासमोर म्हणत असतो. त्याचबरोबर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, तेजस्विनी किचनमध्ये असते आणि उकडीचे मोदक बनवत असते. आता उकडीचे मोदक बनवत असताना सखी मध्ये मध्ये येते, आणि सखी मध्ये मध्ये येत असताना आता लगेचच तेजस्विनी म्हणत असते, अगं काय हे सखी? तेव्हा सखी म्हणत असते, आई मला बनवायचेत ना मोदक. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, अगं वेडी आहेस का? बघ तुझं तोंड फुटेल एक दिवस. किती आणि कशा पद्धतीने तू आई असं म्हणत आहेस, किती वेळा आई म्हणणार आहेस?
तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? एवढ्या वेळा आई म्हणू नकोस ग. तेव्हा ती म्हणत असते, आई त्याचं काय आहे ना, सगळ्या बालपणीच्या गोष्टी आणि ते सगळं काही इथे मला भरून काढायचं आहे. म्हणजे बघ ना, एवढे दिवस मी तुला आई म्हणू शकत नव्हते, मग आता मला तुला आई म्हणायचं आहे, प्लीज म्हणू दे नाही. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, हो ग बाळा, अगदी बरोबर बोलतेस तू. तुला आई म्हणायचं आहे ना, तर मग म्हणू शकतेस ना. पण आई, मला एक गोष्ट सांग, तू हे उकडीचे मोदक बनवतेस एवढे सुंदर, पण मग मला सुद्धा उकडीचे मोदक बनवता येतील का गं? मला सुद्धा उकडीचे मोदक बनवायला शिकायचं आहे, असं ती बोलत असते. त्याच वेळेला आता तेजस्विनी म्हणत असते, का नाही येणार तुला उकडीचे मोदक बनवायला? येतील ना. हे बघ, असा एक जो काही आपण उकड काढलेली आहे त्याचा एक गोळा घ्यायचा, त्याची तळहातावर छान पारी करायची आणि छान अशा पाकळ्या छोट्या छोट्या बनवून घ्यायच्या. तेव्हा सखी म्हणत असते, हे अशा पद्धतीने? तेव्हा ती म्हणत असते, हो अगदी अशा पद्धतीने. आता सखी तेजस्विनीकडे बघत बघतच आता मोदकाच्या पाऱ्या बनवायला सुरुवात करत असते. आता मोदकाच्या पाऱ्या बनवल्यानंतर त्याच्यामध्ये सारण टाकायचं असतं आणि सारण टाकण्यासाठी आता लगेचच तेजस्विनी म्हणत असते, यामध्ये आता थोडंसं सारण टाकायचं आहे, म्हणजेच नारळाचा चव. चव? अगं मग पण मी चव तर घेतलीच नाही. ए वेडाबाई, नारळाचा चव म्हणजेच सारण, त्याला चव नसते घ्यायची, ते सारण म्हणजेच त्याला चव असं सुद्धा म्हणतात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे सखी म्हणत असते, बापरे, आता किती टाकू? अगं अगं, एवढंसं टाकलंस तर तुझ्या कानाला त्या मोदकाची चवसुद्धा लागणार नाही, आणखी टाकणार. त्यानंतर सखी पुन्हा खूप मोठा चमचा भरून घेते. त्यावर तेजस्विनी म्हणते, अगं वेडी आहेस का? एवढं सगळं टाकलंस तर तो मोदक मोदक नाही वाटणार, खूप मोठा होईल, जरा थोडंसं कमी घे. त्याच वेळेला आता इकडे जी सखी आहे ती थोडंसं पुन्हा कमी घेते आणि त्यानंतर त्या जी पारी बनवलेली आहे त्यामध्ये ठेवते. आता सारण तर भरून झालेलं असतं, मग आता तो सगळा काही एक मोदकाचा आकार त्याला द्यायचा असतो, पाऱ्या एकत्र आणायच्या असतात. तर हातावर तो मोदक ठेवायचा आणि जो वरचा भाग आहे तो दोन्ही बोटामध्ये धरायचा आणि गोल गोल फिरवून असं त्याला नाक तयार करायचं. आता तेजस्विनी म्हणत असते, बघ असं नाक आता तयार झालं मोदकाला. तेव्हा असं की म्हणत असते, अरे बापरे, मोदकाला नाक असतं, ही गोष्ट तर मला माहितीच नाही. तेव्हा ती म्हणत असते, ह्या अशा गोड मुलीसारखं मोदकाला सुद्धा नाक असतं, असं म्हणून आता जे काही ते नाक आहे ते ती म्हणत असते, हे नाक आता काढून घ्यायचं आणि नाक काढून घ्यायचं म्हणजे वरचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो काढून टाकायचा, असं ती बोलते. आणि त्यानंतर सखी लगेचच जसं तेजस्विनी सांगेल त्या पद्धतीने ती सगळं काही करत असते. आता जेव्हा दोघींचेही मोदक ती पाहते तेव्हा मात्र तिला आनंदाचा धक्काच बसतो. ती आता लगेचच म्हणत असते, अरे वा आई, बघितलंस, म्हणजे मला सुद्धा तुझ्यासारखाच मोदक बनवायला आलाय. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, अगं माझ्यासारखाच नाही, माझ्यापेक्षा छान आणि सुंदर असा मोदक तू बनवलेला आहेस, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे सखी म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलतेस तू. तेव्हा तेजस्विनी म्हणते, आता हे केशराची एक काडी घ्यायची आणि त्या मोदकाच्या शेंड्यावर ठेवायची. आता केशराची काडी घेऊन मोदकाच्या शेंड्यावर ठेवली ना तर मग त्या केशराचा सोनेरी रंग मोदकात उतरतो आणि फारच आकर्षक असा तो मोदक दिसत असतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सखी म्हणत असते, वाव, फायनली मोदक तर मला बनवता आलेच. आई, कसं ग, तू लहान असताना माझ्या हाताला धरून बाराखडी शिकवलीस, अक्षरं शिकवलेस, अंक शिकवलेस, तसंच मला ना तुझ्याकडून सगळं काही शिकून घ्यायचं आहे, सगळ्या गोष्टी शिकायच्यात. म्हणजे बघ ना, मोदक, लुसलुशीत पुरणपोळी, त्याचबरोबर चकली, अनारसे, शेव, चिवडा, हे सगळं मला तुझ्याकडून शिकायचं आहे. आणि आणखी एक काय शिकायचं आहे? त्याच वेळेला असं की म्हणत असते, मला तुझ्याकडून संसाराचे धडेसुद्धा घ्यायचे आहेत. आई बघ ना, तुझं आणि बाबांचं किती एकमेकांवर किती प्रेम होतं आणि ते प्रेम मी पाहिलेलं आहे. खरं सांगू का, बाबा जेव्हा सोडून गेले ना, लहानपणी बाबा नेहमी स्वप्नात यायचे, फार वाईट वाटायचं. बाबांसोबत कमी काळ घालवायला भेटला त्यामुळे फार वाईट वाटतं ग आई. त्यावर तेजस्विनी म्हणत असते, हे बघ बाळा, काळजी करू नकोस, राघव प्रत्येक श्वासात आहेत, राघव इथल्या प्रत्येक वस्तूत आहेत, तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा सखी म्हणत असते, आई मला माहिती ग, सगळं व्यवस्थित होणार आहे, पण तरीसुद्धा मला बाबांची फार आठवण येते. तेव्हा लगेच आता इकडे तेजस्विनी हातातला मोदक खाली ठेवते आणि सखीला समजवत असते, म्हणत असते, सखी तू काळजी करू नकोस. तेव्हा ती म्हणत असते, आई, आज जर तू सुद्धा मला मिळाली नसतीस तर माझं काय झालं असतं ग? त्या सरकारच्या तावडीत आणि त्या कचाट्यात माझी अवस्था काय झाली असती? तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, तू गुडगल आहेस ना,
तू असं रडायचं नाही आहेस. आणि तुला सांगू का, राघव आहेत म्हणून तर मी तुझ्या आयुष्यात परत आलेली आहे ना. राघव आहेत तर म्हणूनच आपल्या दोघींची पुन्हा एकदा मायलेकी म्हणून भेट झालेली आहे ना. मग असं रडून रडून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आणि तू त्रास करून घेतलास तर राघवला सुद्धा आवडणार आहे का ते, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता कान्हा राजलक्ष्मी समोरच उभा असतो. आणि तेव्हा आता राजलक्ष्मी म्हणत असते, जा, तुला जे काही सांगायचं आहे ना ते तू सांग. तू तिथे जाऊन काय सांगणार आहेस की तू कोण आहेस, काय आहेस, आणि तू तिला का फसवलं, आणि त्यानंतर कान्हा म्हणून गेला होतास तर मग ती लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार आहेत का? अरे, जेव्हा कान्हा म्हणून एक वेळा तुझी ती बायको तुझ्या प्रेमात पडली असेल, पण जेव्हा तू तुझी ओळख कबीरशी सांगशील ना, त्यावेळेस मात्र ती तुझं थोबाडसुद्धा पाहणार नाही. ही गोष्ट नीट लक्षात ठेव. आणि किरण, ही सुद्धा गोष्ट तू तू त्याला, तुझ्या मित्राला खास करून समजावून सांग, समजलं? पण आता कान्हा म्हणत असतो, नाही, बाद झालं, झाल्या त्या गोष्टी पुष्कळ झाल्या. मी आता अजिबात शांत बसणार नाही. मला काही झालं तरी हे सखीला सांगायचंच आहे. त्याच वेळेला आता राजलक्ष्मी म्हणत असते, बाकीचं सगळं सोडा आणि ध्येयाकडे लक्ष द्या. आता तिथे न्याय मिळाला असला तरी सुद्धा माझी सून अजून इकडे तडफडते. माझ्या सुनेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याच वेळेला आता कान्हाचा आवाज थोडासा चढलेला असतो आणि तो म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या सखीची काय चूक आहे? आणि सखीची काही चूक नाही. ज्याची चूक होती त्याला आपण धडा शिकवलाय, त्याला अद्दल घडवली आहे. आणि तेव्हा हे बघ प्लीज प्लीज कबीर, जरा तू समजून घे. त्यावर कबीर म्हणत असतो, काय समजून घेणार आहे? मला ह्या सर्व गोष्टी समजत नाहीत का? तेव्हा किरण म्हणत असतो, हे बघ कबीर, आत्ता आपण सरकारला शोधणं फार गरजेचं आहे. आत्ता तू असं कुठलंच टोकाचं पाऊल उचलणार नाहीस. आणि ज्या टोकाच्या पावलामुळे सखी आणि तुझ्या नात्यावर आणखी काही वेगळं इथे होऊ शकतं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता कान्हा लगेचच हातामध्ये असलेल्या त्या हळकुंडाला पाहतो. आणि हातामध्ये हळकुंड असतं ते म्हणजेच की सखीचं. आणि तेव्हा त्याने त्याच वेळेला शपथ घेतलेली असते, जोपर्यंत मला माझं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत ही गोष्ट मी सखीला सांगणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलून झालेला असतो. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच जो काही कान्हा आहे तो आता कामतांकडे आलेला असतो. आणि जेव्हा तो कामतांकडे येतो त्यावेळेला आता सगळेजण इथे डायनिंग टेबलवर असतात. सगळेजण हाशी मजाक आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. त्याच वेळेला आता इकडे कान्हा दोन्ही हात जोडतो आणि त्यानंतर म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इथे सखीला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं बळ दे. आणि त्याचबरोबर सखीने ते गैरसमजसुद्धा करून घेऊ नये अशी सुद्धा मला ताकद दे, अशी तो इकडे प्रार्थना करत असतो. आता सगळेजण हसत असतात. तेव्हा आता सगळेजण त्याच्याकडे बघत पण असतात आणि त्यामुळे तो थोडासा इकडे इमोशनल झालेला असतो. त्याच वेळेला आता इकडे तो विचार करतो, ही लोक माझ्याकडे अशा पद्धतीने बघतायत ना म्हटल्यावर काय झालं असेल, ह्यांना काही समजलं असेल का, असा सुद्धा तो विचार करतो. त्याच वेळेला आता सखी म्हणत असते, ये कान्हा ये, आम्हाला तुझ्याबद्दल काहीतरी समजलंय आणि तुला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आता इकडे कान्हा म्हणत असतो, काय समजलंय तुम्हाला आणि काय सांगायचं आहे तुम्हाला, असं तो विचारत असतो. तर आता नेमकं ह्या लोकांना काय समजलं असेल ते कान्हापर्यंत तरी गेलेलं नसतं. पण कान्हा म्हणत असतो, मला सुद्धा बेबी सरकार तुम्हाला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि तेच मी आज तुम्हाला इथे सगळं काही सांगणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की अजून तरी जी काही सरकार आहे ती कबीर किर्लोस्करला सापडलेली नसते. आणि त्यामुळे आता तिच्या हातामध्ये जे काही कामतांच्या फॅमिलीचे फोटो आहेत, तिने एका तिरडीवर ते फोटो सगळे चढवलेले असतात आणि त्या तिरडीला आग लावलेली असते. ती म्हणत असते, तुम्ही मला सोडून मोकळं सोडून फार मोठी चूक केलेली आहे. आता जोपर्यंत तुम्हा सर्वांचा अंत होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सरकार 2.0 ऑन होणार आहे, असं ती म्हणत असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो कबीर आहे त्याने सखीला बाहेर घेऊन गेलेला असतो आणि गोळा खाण्यासाठी. आणि तेव्हा काही लोक सखीवर वॉच ठेवून असतात. त्याच वेळेला सखी म्हणत असते, जा आता बर्फाचे पैसे देऊ नये. तेव्हा कान्हा बर्फाचे पैसे द्यायला जातो तर पाठीवळून पाहतो तोपर्यंत सखी
सखी गायब झालेली असते. आजूबाजूला पाहतो पण सखी दिसत नसते आणि तेव्हा तो सखीला शोधत फिरत असतो. ही उंच टेकडी असते आणि त्या टेकडीवर अनवाणी रस्त्यावर तो आता चालत असतो आणि सखीला शोधण्याचं काम करतो. पण सखी मात्र त्याला कुठेच सापडत नाही. आता सखी नेमकी कुठे गायब झालेली असेल, सरकारने गायब केलेलं असेल का राजलक्ष्मी किर्लोस्करांनी गायब केलेलं असेल, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. सोबतच इकडे आता जी सरकार आहे त्या सरकारने पुन्हा तेजस्विनी गाठलेली असते आणि तेजस्विनी गाठल्यानंतर ती म्हणत असते हे सगळं साम्राज्य फक्त आणि फक्त सरकारचंच आहे, सरकारच जिंकणार असं इकडे ती बोलत असते. आणि त्या तिरडीवरची जी काही राख आहे ती इथे स्वतःच्या कपाळाला तिने लावून घेतलेली असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवर हाय मेसेज करा, ₹1 पाठवा आणि स्टारचे, जीचे किंवा कलरचे 3 एपिसोड अगदी व्हिडिओमध्ये फ्री स्वरूपात पाहू शकता. भेटूया तशाच एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत पाहत राहा लपंडाव.